नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील क्वेश्चन नंबर 7 आणि 8 हे दोन क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 7, फाइंड द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व y = sin 2x - 2 sin x. पहा, हे इक्वेशन आपल्याला कर्वचं दिलेलं आहे. एक कर्व आहे, त्याचं इक्वेशन काय आहे? y = sin 2x - 2 sin x. आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिलेली आहे, dy/dx ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. आपल्याला x कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे या इक्वेशनमधील x ची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा, y ची व्हॅल्यू दिलेली आहे, आपण याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. आणि डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे आपल्याला इक्वेशन तयार करावं लागेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि त्यावरून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. पहा, दिलेलं काय आहे? y ची व्हॅल्यू दिलेली आहे, लिहून घेऊ आपण. sin 2x - 2 times sin x. Differentiating with respect to x, therefore dy/dx equal to, पहा इथे मायनस आहे, दोघांची आपल्याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहायची आहे. sin 2x ची डेरिव्हेटिव्ह cos 2x, परंतु या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह इंटू 2 होईल, 2 ने मल्टिप्लाय करणार, मायनस हे 2 ॲज इट इज sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x, बरोबर आहे. पहा, dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला 0 दिलेली आहे, येथे पुट करू आपण 0. देअरफॉर 0 इक्वल टू, हे आधी 2 लिहू आपण, cos 2x - 2 cos x. पहा, हे अँगलमध्ये 2 आहेत आणि हे अँगलच्या बाहेर 2 आहेत. देअरफॉर पहा, पुढे रिझन पण लिहा, सिन्स dy/dx = 0 हे आपल्याला दिलेलं आहे. dy/dx = 0 हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे, म्हणून आपण 0 व्हॅल्यू पुट केलेली आहे. पहा, इथे 2 कॉमन काढू आपण. देअरफॉर 0 = 2 कॉमन काढले आपण तर cos 2x होतील मायनस cos x, बरोबर आहे. हे 2 आपण या साईडला आणले तर डिव्हिजनमध्ये येतील, 0/2 म्हणजे 0 होईल, बरोबर आहे. ही टर्म आधी लिहू आपण, cos 2x - cos x = 0 लिहिता येईल आपल्याला, कारण हे 2 या साईडला डिव्हिजनमध्ये गेले तर 0 होतील. आपण ही साईड आधी लिहिली आणि इकडे 0 दाखवलेला आहे आपण. पहा, आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. फाइंड दी x कोऑर्डिनेट. या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? येथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करावे लागेल. त्यासाठी आपण काय करू? cos 2x हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. cos 2x = 2 times cos स्क्वेअर थीटा, येथे थीटा घेऊ आपण, cos 2θ = 2 cos स्क्वेअर थीटा -1. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपण काय लिहू? cos 2x ला या फॉर्ममध्ये लिहू आपण. देअरफॉर म्हणजे स्क्वेअरची टर्म मिळणार आहे आपल्याला, 2 cos स्क्वेअर थीटाऐवजी x घेऊ आपण, मायनस cos 2x म्हणजे आपण 2 cos स्क्वेअर x -1 लिहू शकतो, आणि हे मायनस cos x. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी आपण ही व्हॅल्यू स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये पुट केलेली आहे. पहा, आपण थोडी अरेंजमेंट करू. स्क्वेअरची टर्म आधी लिहू आपण, हे मायनस cos x आधी लिहू आणि हे -1 नंतर लिहू आपण. पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. सपोज cos x म्हणजे एखादं व्हेरिएबल दुसरं पुट करू आपण. सपोज p, cos x म्हणजे p घेतला आपण, तर हे काय होईल? 2p स्क्वेअर मायनस p आणि -1 = 0. या फॉर्ममध्ये इक्वेशन तयार होईल, बरोबर आहे. cos x म्हणजे p पुट केला तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन याप्रमाणे तयार होत आहे. पाहायचे आपण फॅक्टर काढू. आपल्याला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे? 2 × -1 म्हणजे -2 मल्टिप्लिकेशन पाहिजे. आणि 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -1 आली पाहिजे. म्हणजे 2 × 1, येथे मायनस असल्यामुळे मोठ्या नंबरला मायनस घेऊ आपण. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला? आपण p घ्यायची गरज नाही आपल्याला, यालाच आपण ॲडजस्ट करू आपण. हा p स्क्वेअर आहे, हा p आहे. तसं जर असेल तर आपण कसं लिहिलं असतं? 2 cos स्क्वेअर x -2 म्हणजे -2 cos x लिहिणार, +1 म्हणजे +cos x लिहिणार, आणि हे -1 = 0, बरोबर आहे. -cos x ला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. दोघांची सबट्रॅक्शन केली तर एवढीच येणार आहे, हे आणि हे इक्वल आहे, बरोबर आहे. आता आपण कॉमन काढू. हे फॅक्टर कसे काढायचे आपण 7वी 8वीला पण पाहिलेलं आहे. दोघांमध्ये कॉमन काढणार, या दोघांमध्ये कॉमन काढणार. येथे 2 cos कॉमन निघेल, 2 आणि cos x कॉमन काढले आपण.
तर इथे फक्त कॉस एक्स राहतील, कारण इथे स्क्वेअर आहे. हे कॉमन काढलेलं आहे, येथे -1 होईल. बरोबर आहे. दोघांमध्ये +1 कॉमन काढू आपण. +1 कॉमन काढला तर इथे कॉस एक्स राहील, येथे -1. पहा हे आपण फॅक्टर -2 × 1 याप्रमाणे घेतलेले आहेत. बरोबर आहे. = 0. पहा देअरफोर दोन ब्रॅकेट सारखे आहेत, सारखेच यायला पाहिजेत तरच आपण काढलेले फॅक्टर बरोबर आहेत. दोघांपैकी एक ब्रॅकेट आणि उरलेला टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, म्हणजे 2 cos x + 1 = 0. पहा याप्रमाणे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर काढलेले आहेत. यावरून आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू 2 मिळतील. पहा देअरफोर हा ब्रॅकेट = 0 असेल, और हा ब्रॅकेट = 0, cos x + 1 = 0. देअरफोर पहा cos x - 1 = 0, म्हणजे cos x ची व्हॅल्यू काय मिळेल. देअरफोर cos x = हा 1 त्या साईडला गेला तर +1 होईल. अँड किंवा और 2 cos x + 1, म्हणजे cos x ची व्हॅल्यू काय मिळेल. हा 1 त्या साईडला गेला तर -1 होईल आणि हे 2 डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे cos x = -½ मिळेल. बरोबर आहे. यावरून cos x ची व्हॅल्यू काय मिळेल. -1/2. cos x = 1. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याला माहिती आहे cos 0 ची व्हॅल्यू किती आहे. 1 आहे. बरोबर आहे. cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे. पहा इथे कम्पेअर करू आपण x आणि 0. अँगल कम्पेअर केले आपण. cos आहे 1 1, xला 0. देअरफोर म्हणजेच काय, x = 0. cos x ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजेच काय, cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे x ची व्हॅल्यू 0 आहे. परंतु cos 2π ची पण व्हॅल्यू किती आहे. 1 आहे. बरोबर आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू आपण 2π घेणार का. घेता आली असते आपल्याला. कधी, जर येथे ही कंडिशन असेल तर, = असेल तर. परंतु येथे काय आहे, 2π पेक्षा लेस आहे. x ची व्हॅल्यू 2π पेक्षा लेस आहे, इक्वल नाही आहे. येथे जर इक्वल साईन दिला असता आपल्याला तर x ची व्हॅल्यू आपण 2π पण घेतली असती, परंतु येथे इक्वल नाही आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायची नाही. x = 2π ही व्हॅल्यू घ्यायची नाही आपल्याला. आपल्याला कोणती घ्यायची, x = 0. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू कशी आहे, 0ला इक्वल पण चालेल किंवा 0पेक्षा मोठी पण चालेल. बरोबर आहे. 0पेक्षा ग्रेटर चालेल किंवा 0 पण चालेल आपल्याला. त्यामुळे आपण x ची व्हॅल्यू 0 ही आपल्याला व्हॅल्यू 1 मिळणार आहे. आता दुसरी व्हॅल्यू पाहू आपण. पहा cos ही व्हॅल्यू किती आहे, -½ म्हणजे cos x ची व्हॅल्यू किती मिळत आहे, -½ हाफ व्हॅल्यू कशाची आहे, cos 60 ची आहे. बरोबर आहे. हे मायनस ॲज इट इज हाफ ऐवजी पहा cos π/3 म्हणजे 60 ही व्हॅल्यू किती आहे, +½ आहे. बरोबर आहे. 1/2 ऐवजी आपण हे पुट करू शकतो cos π/3. हे मायनस साईन ॲज इट इज. हाफ म्हणजे काय, cos π/3. बरोबर आहे. पहा इथे कॉसची व्हॅल्यू कशी आलेली आहे, निगेटिव्ह आलेली आहे. कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली आहे, म्हणजे क्वाड्रंट कोणता असेल. कॉसची व्हॅल्यू इथे निगेटिव्ह आहे. क्वाड्रंट कोणता असणार आहे हे आपल्याला सर्व माहिती आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा क्वाड्रंट आहे फोर्थ. बरोबर आहे. येथे ASTC रूल, ऑल पॉझिटिव्ह, ॲड शुगर साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, ॲड शुगर 2 टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, येथे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आपल्याला कॉस कसा पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. निगेटिव्ह येथे ऑल पॉझिटिव्ह म्हणजे तो अँगल या क्वाड्रंटला नाही आहे. बरोबर आहे. या क्वाड्रंटला आहे का, साईन पॉझिटिव्ह असतो आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह, म्हणजे कॉस येथे असायला पाहिजे. या क्वाड्रंटला कॉसची व्हॅल्यू असायला पाहिजे. पहा या क्वाड्रंटला कॉसची व्हॅल्यू आहे. सपोज 60 डिग्रीचा अँगल येथे होत आहे. हा अँगल 60 डिग्री आहे सेकंड क्वाड्रंटला. हे मायनस साईन जर कॅन्सल करायचं असेल तर अँगल आपल्याला पॉझिटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजे एवढा अँगल लागेल आपल्याला. हा निगेटिव्ह अँगल आहे, आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह अँगलसाठी किती अँगल होईल एवढा, येथे 0 आणि येथे पाय, म्हणजे एवढा अँगल मायनस केला. हा π/3 आहे सेकंड क्वाड्रंटला. बरोबर आहे. म्हणजे हा जर अँगल मायनस केला पायमधून तर एवढा अँगल मिळेल आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे एवढा अँगल किती आहे, टोटल पायमधून एवढा अँगल मायनस करू, म्हणजे एवढा पॉझिटिव्ह अँगल मिळणार आहे आपल्याला. म्हणजे
हे मायनस साईन कॅन्सल करण्यासाठी आपण काय लिहिणार कॉस पाय मायनस पाय बाय 3 पाय मायनस पाय बाय 3 म्हणजे एवढा अँगल होईल बरोबर आहे। या पायमधून एवढ्या अँगलमधून एवढा अँगल मायनस केला म्हणजे एवढा अँगल तो पॉझिटिव्ह अँगल असणार आहे म्हणजे कॉस एक्स ही व्हॅल्यू किती आहे पाय इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण कॉस 3 पाय मायनस पाय होईल आणि अपॉन 3 बरोबर आहे म्हणजे कॉस 3 पाय मायनस पाय म्हणजे 2 पाय होतील अपॉन 3 2 पाय अपॉन 3 बरोबर आहे। इकडे काय आहे कॉस एक्स पहा कम्पेअर केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळेल 2 पाय अपॉन 3 बरोबर आहे। कॉस कॉस कॅन्सल केले देअरफॉर एक्स इक्वल टू 2 पाय अपॉन 3 हा अँगल किती असेल 2 पाय अपॉन 3 2 पायपेक्षा लेस पाहिजे 2 पाय येथे येणार आहे बरोबर आहे। ह्या 2 पायपेक्षा लेस पाहिजे आपल्याला म्हणजे मायनस केला तर एवढा अँगल येईल परंतु कॉस या क्वाड्रंटला पण निगेटिव्ह असतो बरोबर आहे थर्ड क्वाड्रंटला निगेटिव्ह असतो म्हणजे येथे पण कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळणार आहे आपल्याला बरोबर आहे। याप्रमाणे सपोज या क्वाड्रंटला जर कॉसची व्हॅल्यू असेल 60 डिग्रीचा अँगल तर काय होईल म्हणजे पायमध्ये एवढा प्लस होईल म्हणजे एवढा पॉझिटिव्ह अँगल घ्यावा लागेल आपल्याला बरोबर आहे। येथे आपण मायनस केलेला आहे म्हणजे एवढा पॉझिटिव्ह अँगल आलेला आहे येथे आपल्याला प्लस केला म्हणजे एवढा पॉझिटिव्ह अँगल मिळेल आपल्याला तो अँगल किती असेल पाय प्लस पाय अपॉन 3 पाय प्लस पाय अपॉन 3 बरोबर आहे। हे पाय आणि पाय प्लस तो पण अँगल किती येणार आहे 2 पायपेक्षा लेस असणार आहे किती अँगल होईल हा पहा म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 3 पाय प्लस पाय 3 पाय प्लस पाय अपॉन 3 म्हणजे काय होईल 4 पाय अपॉन 3 पहा ही एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला अँड एक्स इक्वल टू 4 पाय अपॉन 3 आपल्याला एक्सची 0 मिळत आहे अँड एक्स इक्वल टू 0 पहा 3 व्हॅल्यू मिळत आहेत आपल्याला या 3 व्हॅल्यू आपल्याला मिळत आहेत एक्सची व्हॅल्यू 0 2 पाय अपॉन 3 म्हणजे हा अँगल असेल आणि हा अँगल हा पॉझिटिव्ह घेतला तर एवढा अँगल होईल हा पॉझिटिव्ह घेतला तर एवढा अँगल होईल पहा याप्रमाणे आपल्याला 3 व्हॅल्यू मिळणार आहेत एक्सच्या 3 व्हॅल्यू आपल्या टेक्स्टबुकमध्ये 2 पाय व्हॅल्यू दिलेली आहे परंतु 2 पाय व्हॅल्यू चुकीची आहे कारण इथे इक्वल टू नाही आहे इक्वल टू असेल तर 2 पाय पण व्हॅल्यू आपल्याला घेता येईल परंतु इक्वल टू नाही आहे त्यामुळे आपल्याला 2 पाय व्हॅल्यू घ्यायची नाही आहे या 3 व्हॅल्यू मिळणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ही दिलेली आहे आणि जी ऑफ एक्सची व्हॅल्यू ही दिलेली आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स पहा येथे एक्स आहे तर येथे एफ आहे आणि येथे एक्स आहे येथे एफ आणि येथे जी ऑफ एक्स आहे म्हणजे या एक्स ऐवजी आपण पुट काय करणार जी ऑफ एक्स या व्हॅल्यूमध्ये येथे एक्स आहे येथे एफ येथे एक्स आहे तर येथे जी ऑफ एक्स आहे म्हणजे ज्याप्रमाणे येथे एक्स घेतलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे त्याप्रमाणे एक्स ऐवजी आपल्याला जी ऑफ एक्स व्हॅल्यू घ्यायची आहे येथे म्हणजे काय होईल पहा एक्स ऐवजी जी ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ एक्स फक्त आन्सर काय येणार आहे ते आपण येथे लिहिणार आहोत कॅल्क्युलेशन लिहायचं नाही आहे +5 बरोबर आहे। आता जी ऑफ एक्सची व्हॅल्यू ही दिलेली आहे ती येथे पुट करू आपण म्हणजे e⁻x +3 याचा स्क्वेअर आणि +5 हे काय होतील ब्रॅकेट सॉल्व करू आपण ईचा पॉवर x प्लस हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण a + b होल स्क्वेअर तो फॉर्म्युला फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 6e⁻x होईल बरोबर आहे 2 टाइम्स दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × 3 6 होतील येथे आपण डायरेक्ट लिहू आता 6e⁻x होईल 6e⁻x बरोबर आहे आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 9 आणि हे +5 म्हणजे काय येणार आहे पॉवरचा काय होतो मल्टिप्लिकेशन होतो म्हणजे ईचा पॉवर 2x लिहू शकतो आपण x आणि त्याला पॉवर 2 आहे म्हणजे ईचा पॉवर 2x प्लस 6e⁻x 9 + 5 म्हणजे 14 पहा इथे आन्सर काय लिहायचं आपल्याला ईचा पॉवर 2x प्लस 6 ईचा पॉवर x आणि +14 याप्रमाणे
पहा आता येथे जी ऑफ एक्स आहे आणि येथे जी ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे ही जी व्हॅल्यू एक्सची आहे ती आपण काय घेणार, एक्स ऐवजी आपण एफ ऑफ एक्स घेणार. पहा व्हॅल्यू काय आहे, ई रेस टू एक्स प्लस 3, बरोबर आहे. ई रेस टू एक्स प्लस 3 आहे, म्हणजे या एक्स ऐवजी आपण पुट काय करणार, एक्स ऐवजी आपण एफ ऑफ एक्स पुट करणार. पहा म्हणजे ईचा पॉवर एफ ऑफ एक्स प्लस 3, ईचा पॉवर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एक्स स्क्वेअर प्लस 5, एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि हे प्लस 3, हे पॉवरमध्ये आहेत एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि हे सेपरेट आहेत. पाय येथे लिहिणार आपण ईचा पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि येथे प्लस 3 याप्रमाणे. आता पहा नाऊ एफ डॅश एक्स, पहा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ही आहे एफ डॅश, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय एफ डॅश एक्स, ही डेरिव्हेटिव्ह काय होईल, कॉन्स्टंटची 0 येईल, एक्स स्क्वेअर म्हणजे 2x येईल, जी डॅश एक्स, जी ऑफ एक्स ही व्हॅल्यू आहे याची डेरिव्हेटिव्ह 3ची 0 येणार आहे, ई रेस टू एक्स, त्याची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. The derivative of f of g of x with respect to x in terms of f and g is, पहा याची डेरिव्हेटिव्ह आपण कशी लिहिणार, इन टर्म्स ऑफ f and g. सपोज साइन ऑफ लॉग एक्स आहे, साइन ऑफ लॉग एक्स, तर आपण कसं लिहितो, आधी साईनची डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे, म्हणजे साईनची आधी डेरिव्हेटिव्ह घेतो आपण, नंतर लॉगची घेतो, आधी साईनची नंतर लॉगची. त्याप्रमाणे येथे काय करणार आपण, इन टर्म्स ऑफ एफ अँड जी, म्हणजे एफ आणि जी असले पाहिजेत, म्हणजे एफ डॅश जी ऑफ एक्स, एफ डॅश जी ऑफ एक्स, आधी एफची डेरिव्हेटिव्ह या फंक्शनची, नंतर मल्टिप्लाय करणार या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे जी डॅश एक्स. याप्रमाणे या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह त्याला पुन्हा मल्टिप्लाय करणार या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. पहा एफ आणि जीच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत आपण. पहा आता एफ ऑफ जी ऑफ एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, एफ ऑफ जी ऑफ एक्स हे फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. याची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, फंक्शन हे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह, पहा ईचा पॉवर 2x प्लस, आपण रफमध्ये करू, ईचा पॉवर 2x प्लसने सेपरेट झालेले आहेत टर्म, प्रत्येकाची आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. ईचा पॉवर 2x त्याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, ईचा पॉवर 2x पुन्हा फंक्शनची इंटू 2 होतील, बरोबर आहे, प्लस 6 ईचा पॉवर x आणि प्लस कॉन्स्टंटची 0 येणार आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह एवढी येईल, बरोबर आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार, 2 आधी लिहिणार ईचा पॉवर 2x आणि हे प्लस 6 ईचा पॉवर x याप्रमाणे. येथे काय लिहिणार आपण, 2 ईचा पॉवर 2x आणि प्लस 6 ईचा पॉवर x. याची आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे, येथे आपण लिहिलेली आहे. पण आता आपण ही डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, बरोबर आहे, हीच डेरिव्हेटिव्ह आहे, परंतु ॲट x इक्वल टू 0, म्हणजे येथे x जो आहे त्याची व्हॅल्यू 0 पुट करायची आपल्याला. याच डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची आहे. पहा इथे एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू आपण, म्हणजे काय होईल, 2 ईचा पॉवर 2 एक्सच्या ऐवजी 0, म्हणजे इंटू 0 होतील, प्लस 6 ईचा पॉवर x म्हणजे 0, बरोबर आहे. पहा म्हणजे काय होईल, पहा फक्त इथे कॅल्क्युलेशन लिहायचं आहे आपल्याला. हे काय होतील, 2 इंटू 0 म्हणजे 0 होतील, प्लस 6 ईचा पॉवर 0. पहा पॉवर जर 0 असेल तर आन्सर 1 येते, त्याप्रमाणे पॉवर 0 आहे म्हणजे आन्सर 1 येईल, आणि प्लस 6 इंटू 1 म्हणजे काय होईल, 2 प्लस 6 म्हणजे 8. सर्व कॅल्क्युलेशन जर आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली येथे तर आन्सर काय मिळेल, 8 मिळणार आहे. याप्रमाणे पहा हे कॅल्क्युलेशन आपण कसं केलेलं आहे, ई 2 एक्स ऐवजी 0 पुट केला, बरोबर आहे, प्लस 6 आणि ईचा पॉवर 0 होईल, एक्स ऐवजी 0 म्हणजे काय, 2 इंटू 0 ईचा पॉवर 0 प्लस 6. पॉवर जर 0 असेल तर आन्सर 1 लिहायचा आहे आपल्याला. येथे पण पॉवर 0 आहे तर आन्सर 1 आणि प्लस 6 इंटू 1, हे 2 इंटू 1 2 होतील, 6 इंटू 1 6 होतील, 2 आणि हे 6 दोघांची ॲडिशन म्हणजे काय होईल, 8 याप्रमाणे.
आता द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. एफ आणि जीच्या फॉर्ममध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचे आहे, ज्याप्रमाणे आपण येथे लिहिलेले आहे त्याप्रमाणे. आधी काय करणार, जीची डेरिव्हेटिव्ह या फंक्शनची म्हणजे जी डॅश एफ ऑफ एक्स, नंतर मल्टिप्लाय करणार आपण या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने एफ ऑफ एक्स, त्याचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश एक्स, याप्रमाणे लिहायचं आहे. देअरफॉर डी डी एक्स ऑफ या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे जी ऑफ एफ ऑफ एक्स, जी ऑफ एफ ऑफ एक्स याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला येथे लिहायची आहे. पाहायची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ईचा पॉवर एक्स म्हणजे तीच येणार आहे, बरोबर आहे. परंतु या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह त्याने मल्टिप्लाय करू, एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x याने मल्टिप्लाय करावं लागेल आणि कॉन्स्टंटची 0 येईल. म्हणजे काय होईल, हे 2x आणि ईचा पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5, एक्स स्क्वेअर प्लस 5 हे पॉवरमध्ये आहेत ईला. म्हणजे आपण काय लिहिणार, 2x 2 इंटू एक्स इंटू ईचा पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5. ही डेरिव्हेटिव्ह आपण येथे लिहिलेली आहे. आता हीच डेरिव्हेटिव्ह परंतु ॲट एक्स इक्वल टू -1 डी डी एक्स ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स ही डेरिव्हेटिव्ह एवढी आलेली आहे, परंतु ॲट एक्स इक्वल टू -1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला -1 पुट करायची. येथे येणारा आन्सर येथे लिहायचा आहे. एक्सची व्हॅल्यू -1 पुट करू, हे 2 एक्स ऐवजी -1 ईचा पॉवर एक्स स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर आणि प्लस 5 काय होतील, हे 2 इंटू -1 म्हणजे -2 होतील, बरोबर आहे. ईचा पॉवर -1चा स्क्वेअर म्हणजे +1 होईल आणि प्लस 5 म्हणजे काय होतील, -2 ईचा पॉवर 1 + 5 6 ईचा पॉवर 6 -2 ईचा पॉवर 6. येथे आन्सर काय येईल, -2 ईचा पॉवर 6. याप्रमाणे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.